मी लक्ष्मण आपल्या चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो. आपण जी प्लेलिस्ट चालू केलेली आहे, या प्लेलिस्टमध्ये आपण जे टॉप कॉलेज आहे महाराष्ट्रामध्ये, जसं सीओपी, व्हीजेटीआय, पीसीसीओई असे जे टॉप कॉलेजेस व्हीआयटी म्हणून आणि व्हीजेटीआय असे सर्व कॉलेजेस जे आपण जे टॉप कॉलेजेसमध्ये विद्यार्थी आहेत त्यांचे आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत. ते कोणत्या ब्रँचमध्ये शिकत आहेत, तर कोणत्या ब्रँचला तिथं प्लेसमेंट कसं आहे, तिथं कॅम्पस लाईफ कशी आहे, हॉस्टेल कसं आहे, मेस कशी आहे, तुमचे सर्व डाऊट आपण त्यांच्यासोबत शेअर करणार आहोत आणि त्यांचे एक्सपिरियन्स आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर आज आपल्यासोबत आहे व्हीआयटी कॉलेजमध्ये मेकॅनिकलमध्ये लास्ट इयर त्यांचं कंप्लीट झालेलं आहे आता, तर ते ऋषिकेश नवपुते. हॅलो. हाय. हॅलो. तर तुझा एकदा इंट्रो दे विद्यार्थ्यांना की तू आता कोणत्या इयरला आहे आणि कसं काय. तर माझं नाव ऋषिकेश नवपुते. मी आता रिसेंटली ग्रॅज्युएट झालेलो आहे मेकॅनिकल ब्रांचमधून. आणि आमचं कॉलेज IIT कोंडवा कॅम्पस होता. आता जे VIT कोंडवा झालेलं आहे. ओके ओके. म्हणजे तू VIIT मध्ये होता मेकॅनिकल मध्ये. हो जेव्हा तू हो. ऍडमिशन घेतलं तेव्हा तुझे 2 कॅम्पस होते. हो, तेव्हा 2 कॅम्पस होते. एक VIIT सेपरेट होतं कोंडवाचं आणि VIT बिबवेवाडीचं होतं. आता ते 2024 पासून मर्ज केलं त्यांनी. ओके. 2024 मध्ये मर्ज झाले. अरे तुला हो. आता समज जेव्हा सेपरेट कॅम्पस होता आणि आता जेव्हा मर्ज झाले दोन्ही कॅम्पस, त्याच्याबद्दल काही डिफरन्स वाटते तुला? काही ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस असं काही वाटते तुम्हाला? ऍडव्हान्टेजेस कॉलेजला आहे, हा. डिसएडव्हान्टेजेस विद्यार्थ्याला आहे, कारण की कट ऑफ वाढलेला आहे. VITचा कट ऑफ लागलेला आहे. हम्म. आणि कसं झालं की VIITचा कट ऑफ कमी कमी होत चालला होता आणि VITचा कट ऑफ नाही का वाढत चालला होता. तर त्याच्यामुळे त्यांनी मर्ज केलं दोन्ही आणि कट ऑफ VITचा आहे, फीज VITची आहे. हम्म. तर VIIT पूर्णपणे बंद करून टाकलं त्यांनी आता. हे म्हणजे त्यांचं सेकंड कॉलेज आहे तर ते डायरेक्ट बंद करून टाकलं. आता फक्त एकच कॉलेज ठेवलं व्हीआयटी. हो, आणि एकच कॉलेज कॉलेजची ठेवलं त्याला. ओके. कॉलेजची पूर्ण फीज किती आहे आपली व्हीआयटीची? कॉलेजची फी बोलले तर 2,12,000 ओपनसाठी आहे आणि कॅटेगरी वाईज डिफरंट व्हॅरीज करू शकते ती. हा, कॅटेगरीची डिफरंट करतो. म्हणजे VIITची फीज कमी होती आणि व्हीआयटीची फीज जास्त होती म्हणून आता त्यांनी व्हीआयटीची फीज ठेवली. हा, म्हणजे जास्त म्हणजे काय लय फार गॅप नव्हता. पण जो कट ऑफचं जे लिस्ट लागायची त्याच्याप्रमाणे त्यांनी नाही का एकच कॉलेज ठेवला. ओके. आता तू आता तिथं लास्ट इयर झालंय तुझं, तर तिथं फॅकल्टी कशी आहे तुमच्या हो. कॉलेजची? त्यांचं तुमच्यासोबत एक्सपिरियन्स कसा राहिला तुझ्या 4 वर्षाचा? नाही नाही, फॅकल्टी खूप चांगली फॅकल्टी आहे. हा हा. पूर्ण स्टाफ चांगला आहे. पूर्ण स्टाफ सपोर्टिव्ह स्टाफ आहे. फक्त 1-2 फॅकल्टी असतात त्या स्ट्रिक्ट असतात डिसिप्लिन नुसार. पण फॅकल्टी खूप चांगली आहे आणि सपोर्ट करते खूप स्टुडंटला. ओके ओके. आणि तुला आता कोणता कॅम्पस आवडतो? जसं VIITचा कॅम्पस होता पहिला, आता व्हीआयटीचा. दोन्ही कोंडवा कॅम्पस आणि बिबवेवाडी कॅम्पस मधला बेटर कॅम्पस कोणता आहे? नाही, दोन्ही कॅम्पस भारी कॅम्पस आहे. एकदम टॉपचे कॅम्पस आहे दोन्ही पण. कॅम्पसचा काहीच विषय नाही आहे. फक्त थोडा बॅकवर्ड एरिया आहे. डेव्हलपमेंट होऊ राहिली एरियामध्ये त्या. पण कॉलेजमध्ये काही विषय नाही. कॉलेज एकदम सेफ कॉलेज आहे एकदम. कॉलेजचा काही ताण नाही पुढे. बर. म्हणजे दोन्ही कॅम्पस छान आहे. आणि तिथलं तुम्हाला इंटर्नशिप, तू कुठे इंटर्नशिप केली? तर मी आमच्या गावाकडे इंटर्नशिप केलेली आहे. कारण की विषय होता काहीतरी त्याच्यामुळे केली तिकडे. पण कॅम्पसमध्ये इंटर्नशिप चांगल्या होत्या. इंटर्नशिप कुठं करा तुम्ही. इंटर्नशिपचा काय कॉलेज प्रोव्हाइड करतात. पण तुमच्याकडे जर बेटर ऑप्शन असलं तर तुम्ही ते पण घेऊ शकता ऑफ कॅम्पस. असं काय हे नाही की कॉलेज थ्रू लागायला पाहिजे. कॉलेज थ्रू लागले तर बेस्ट आहे. ओके. आणि आता तू मेकॅनिकल मध्ये, तर मेकॅनिकलचं प्लेसमेंट कसं आहे तुमच्या कॉलेजचं? की म्हणतात मेकॅनिकलचं कॉलेज placement मधील बोललं तर मेकॅनिकल ब्रँच सगळ्यात भारी ब्रँच आहे, तसं काही आहे का? तुम्ही प्लेसमेंट छान आहे, कसं आहे प्लेसमेंट तुमच्या कॉलेज? नाही नाही, म्हणजे मेकॅनिकल ब्रांच अशी आहे की VIT VIIT दोन्हीची प्लेसमेंट नाही का भरपूर आहे. जवळपास 80 to 85% प्लेस होते. आणि जर फिमेल कॅन्डिडेट असले तर 100% प्लेस होते. अच्छा. कारण की काही काही कंपन्या डायरेक्ट फिमेल कॅन्डिडेट प्रेफर करतात. फिमेल कॅन्डिडेट असले तर काही विषय नाही त्याला, प्लेसमेंट होऊन जाते. म्हणजे तुम्ही फिमेलला 100% प्लेसमेंट व्हीआयटी आणि VIIT मध्ये प्लेसमेंट आहे. आता समज मर्ज झाले तर हो आता तुम्ही व्हीआयटीला जर ऍडमिशन घेतलं मेकॅनिकल ब्रँचला, तर 100% तुमचं प्लेसमेंट होणार आहे. हो हो, फिमेल कॅन्डिडेट असले 100%. बाकी स्किल्सवर डिपेंड करतं तुमच्या. ओके. आणि तुमच्या ब्रँचचा जेंडर रेशो कसा आहे? जेंडर रेशो बोललं तर 70-30% आहे. 70% मेल कॅन्डिडेट, 30% फिमेल.
काय म्हणल्या किती 30 किती 30% फिमेल आणि 70% मेल. म्हणजे रेशो खूप व्हॅरी करते समजते ते. हा, खूप व्हेरी करते ओके ओके. फ्रँचाईज. म्हणजे ते आता ते असतात ना काहीतरी रिक्वायर फिमेल साठी जागा राखीव असता ना, मग तसं तरी हो. त्याच्यावर रेशो मेंटेन होत नाही का तुमच्या कॉलेजचं, असं काही नाही का? नाही नाही, म्हणजे फिमेल मेकॅनिकल मध्ये फिमेल कमीच येते ओके. सहसा. म्हणजे रियालिटी बघा झालं तर फिमेलचा आणि मेलचा रेशो इतका काही मॅच होत नाही तुमच्या कॉलेजमध्ये. नाही नाही. ओके ओके. आणि तुमच्या कॉलेजमध्ये किती समजा आपण म्हणतात ना की कल्चरल इव्हेंट कसे होतात तुमच्या कॉलेजला? नाही, कल्चरल इव्हेंटच्या बाबतीत तर कॉलेज एकदम बेस्ट कॉलेज आहे. हम्म. कॉलेजचा काय तोड नाही, कारण की कल्चर एक वीक चालते आमचे. ओके. स्पोर्ट्स क्लब इव्हेंट, फेस्ट, भरपूर भरपूर इव्हेंट्स आहे पार्टिसिपेट करायला. हम्म. त्यामुळे आणि पार्टिसिपेट करायला पाहिजे त्या इव्हेंट्स मध्ये. हम्म. आता जे तुमच्या कॉलेजमध्ये क्लब आहे तर असे नवीन विद्यार्थ्यांना काय सांगशील की कोणत्या क्लब मध्ये जॉईन व्हा, या क्लब मध्ये जॉईन झाल्यानंतर काय फायदा होतो? तर स्पेशल मेकॅनिकल साठी भरपूर क्लब आहे. हम्म. मेकॅनिकलचे स्वतः एक सेपरेट मेसा क्लब आहे. आणि टीम्स पण आहे भरपूर, टेक्निकल टीम्स. तर त्या टीम्स मध्ये पार्टिसिपेट केलं तर कॉलेज थ्रू नाही का, म्हणजे कॉलेजच्या बाहेर तुम्ही नाही का काही शिकू शकता ना प्रॅक्टिकली, तर ते क्लब्स मध्ये शिकू शकता. कारण की तुम्ही तुमचे हँड्स ऑन एक्सपिरियन्स भेटतो सगळ्या गोष्टीचा तुम्हाला. ते क्लब्स जॉईन करायला पाहिजे. ओके. क्लब जॉईन करा पाहिजे. कोणते क्लब आहे व्हीआयटी मध्ये? व्हीआयटी मध्ये केलं तर मेकॅनिकल व्हेलॉस आहे. आमचं जे प्रिव्हियस व्हिडिओ आयटी होतं त्यात विश्वा रेसर्स आहे, विश्वा रेसर्स बा आहे, आणि रोबोटिक्स पण आहे. हम्म. असे भरपूर क्लब्स आहेत, त्यात नाही का तुम्ही टेक्निकल नॉलेज घेऊ शकता. ओके. सॉफ्ट स्किल साठी काही स्किल आहे का तुमच्या क्लब आहे का? जसं सॉफ्ट सिंगिंग, स्किल साठी डान्सिंग. नाही, सॉफ्ट स्किल साठी तर फेस्ट आहे. फेस्ट मध्ये तुम्ही त्या सॉफ्ट स्किल शिकू शकता. आणि तसं अजून मेसा एक क्लब आहे. तो नाही का भरपूर सॉफ्ट स्किल्सवर तुमचे काम करू शकता. टीम बिल्डिंग, टीम लीडर, तुम्ही त्यात खूप नाही का काही शिकू शकता. ओके ओके. म्हणजे खूप सारे क्लब आहे व्हीआयटी मध्ये आहे ना. हो. आता जर तुला मी विचारलंय तर ऍक्च्युअली प्लेसमेंट मध्ये आजच्या दृष्टीने जर व्हीआयटी म्हणता सीएस, आयटी आणि मेकॅनिकल मध्ये कोणती ब्रँच छान राहील समज? असं काही डिफरन्स आहे की मेकॅनिकल इथे एक नंबर आहे आणि सीएस आयटी बॅकवर्डला पडते, असं काही? नाही नाही, सीएसआयटी साठी तर प्लेसमेंट बरोबर आहे, पण स्टुडंट्स त्याप्रमाणे पण जास्त आहे. तर ते खूप रेशो आहे प्लेसमेंट नुसार. आणि मेकॅनिकलचं कसं आहे की तुमचं इनटेक पण कमी आहे आणि तुमच्याकडे चान्स भरपूर आहे. तर तुम्ही काय प्लेसमेंट लागू शकता. तर त्याच्याप्रमाणे आता सीएसचं म्हणलं तर तुम्ही किती जवळपास 3,000 मुलं आहे जे सीएसआयटी म्हणजे याच्या ब्रांचेस मध्ये आहे. तर त्यानुसार रेशो भरपूर येतो. म्हणजे 3,000 तर विद्यार्थी जसं फक्त मेकॅनिकल टेक ब्रँचेस मध्ये? फक्त टेक ब्रांचेस मध्ये. म्हणजे 3,000 विद्यार्थी व्हीआयटी खूप विद्यार्थी घेते म्हणजे समज एक इयर मध्ये. हो. आणि कोर ब्रँचेस मध्ये तुमचं मेकॅनिकलचं किती इंटेक आहे? मेकॅनिकलचं तसं तर 360 इंटेक आहे या वर्षी. पण त्याला डीएसवाय ऍड होते, भरपूर अजून गोष्टी आहे. तर पण प्लेसमेंट आहे, भरपूर प्लेसमेंट. जवळपास 900 कंपन्या नाही का दरवर्षी व्हिजिट करत्या कॉलेजला. आणि मेकॅनिकलला म्हटलं तर जवळपास नाही का 100-150 कंपन्या नाही का तुम्हाला भेटत्या म्हणजे भेटतात. ओके. आणि काय कंपन्या डबल येतात डिफरंट रोलसाठी. ओके. म्हणजे खूप साऱ्या कंपन्या व्हिजिट करतात कॅम्पसला दरवर्षी. 900 प्लस कंपन्या. म्हणजे चांगल्या कॅम्पसला सुद्धा इतक्या कंपन्या व्हिजिट करीत नाही. नाही. व्हीआयटी कॉलेज म्हणजे बेस्ट आहे. आणि जर ईएनटीसीच्या दृष्टिकोनातून जर म्हणलं तर ईएनटीसी बेस्ट की मेकॅनिकल बेस्ट, असं काय जर आपण विचारच करतो तुला तर काय वाटतं, स्वतःचं ओपिनियन तुझं? माझं ओपिनियन असं वाटतं की जर तुम्हाला ईएनटीसी भेटत असली तर ईएनटीसी घ्या. आणि मेकॅनिकल कशी इंटरेस्टेड ब्रांच आहे. जर तुम्हाला इंटरेस्ट असला तर नाही का तुम्हाला त्यात नाही का म्हणजे काम करता येईल. कारण की जरा डिफिकल्ट सब्जेक्ट आहे, ते तुम्हाला अंडरस्टँड करायला वेळ लागतो. तर इंटरेस्ट असला तर तो अंडरस्टँड होऊ शकते सब्जेक्ट. त्यानुसार आहे, जर इंटरेस्ट असला तर मेकॅनिकल घ्यावं. नाही तर ईएनटीसी एकदम चांगली ग्रोईंग ब्रांच आहे पूर्ण. ओके. म्हणजे ईएनटीसी पण बेटर ब्रांच आहे, मेकॅनिकल पण छान ब्रांच. हो. ओके. मग तू व्हीआयटी का चूज केलं, असं तुझं काही ऐक होतं का? म्हणजे व्हीआयटीच घ्यायचं का, तू व्हीआयटी का चूज केलं? आता व्हीआयटी का चूज केलं, कारण की
पुणे आहे नाही का शिक्षणाचं माहेर ठिकाणी म्हणते. तर त्याप्रमाणे नाही का मी कॉलेजची टॉप लिस्ट काढली. आपले पर्सेंटाइल बघितले की आपल्याला एका टॉपनुसार कोणतं कॉलेज लागू शकतं बेस्ट टॉप याचं पुण्यातलं. तर सीओपी नंतर व्हीआयटी, पीआयसीटी तर नाही कोर्ससाठी, पण पीसीसी याप्रमाणे नाही का मी बघितलं की जर तुम्हाला जर नाही का कॉलेज करून नाही का टाइम पाहिजे तर व्हीआयटी बेस्ट आहे का बेस्ट आहे. कारण की तुम्हाला भरपूर टाइम भेटतो तुमच्या एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज करायला. म्हणजे व्हीआयटी बेस्ट कॉलेज, आता जे नवीन विद्यार्थी कॉलेजला येणार आहे त्यांच्यासाठी काय सांगशील? व्हीआयटी कॉलेज किती बेस्ट आहे की दुसरं कॉलेज प्रिफर करा की हेच कॉलेज छान आहे तुमच्यासाठी? नाही नाही, तुम्हाला जर तुमच्या स्किल्स डेव्हलप करायच्या असल्या तर व्हीआयटी बेस्ट कॉलेज आहे तुम्हासाठी. कारण की अकॅडमिक तर काय सगळेच कॉलेज शिकते, पण तुम्हाला अकॅडमिक बाहेर नाही का काही शिकायच्या गोष्टी असल्या तर व्हीआयटी बेस्ट कॉलेज त्यासाठी. ओके, व्हीआयटी बेस्ट कॉलेज राहील समज त्यांच्यासाठी. हो.